नमस्कार, आपले प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण जेव्हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास शिकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर प्रामुख्याने 1857चा उठाव, महात्मा गांधींच्या चळवळी, क्रांतिकारकांचे कार्य आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा संघर्ष येतो। परंतु एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, 1857चा उठाव हा इंग्रजांविरुद्धचा पहिला संघर्ष नव्हता। इंग्रज भारतात आले आणि त्यांनी आपली सत्ता विस्तारण्यास सुरुवात केली। त्याचबरोबर त्यांनी भारतातील पारंपरिक राजसत्ता, जमीन व्यवस्था, महसूल पद्धती आणि स्थानिक लोकांचे अधिकार यामध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली। यामुळे भारताच्या विविध भागांतील शेतकरी, आदिवासी, सैनिक, स्थानिक राजे आणि पारंपरिक योद्धे इंग्रजांविरुद्ध उभे राहिले। अशाच सुरुवातीच्या संघर्षांपैकी एक महत्त्वाचा संघर्ष म्हणजे ओडिशातील पाईकांचा उठाव। एक पाईक म्हणजे कोण? पाईक हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात सैनिकाची प्रतिमा निर्माण होते। ओडिशामध्ये मध्ययुगापासून पाईक पद्धत अस्तित्वात होती। पाईक हे समाजातील असे लोक होते की जे शेतीही करत आणि गरज पडल्यास राजासाठी युद्धही करत। राजाकडून पाईकांना जमीन कसण्यासाठी दिली जात असे, म्हणजेच त्यांच्या सेवेसाठी त्यांना जमिनीचा उपयोग करण्याचा अधिकार मिळत असे। परंतु ही व्यवस्था केवळ शेतीपुरती मर्यादित नव्हती। जेव्हा राज्यावर शत्रूचे संकट येई, युद्धाची परिस्थिती निर्माण होई किंवा राजाला सैन्याची आवश्यकता असे, तेव्हा हे पाईक हत्यार घेऊन राजाच्या बाजूने युद्धात सहभागी होत। म्हणून पाईक हे एक प्रकारे शेतकरी अधिक योद्धा अशा दुहेरी भूमिकेत कार्य करत होते। दोन पाईक आणि जमीन व्यवस्था। आता एक महत्त्वाचा प्रश्न, पाईकांना जमीन का दिली जात होती? कारण त्या काळातील राज्यव्यवस्थेत राजाला युद्धाच्या वेळी मोठ्या सैन्याची गरज असे। पाईकांना जमीन कसण्यासाठी दिल्यामुळे ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत होते आणि त्याच वेळी गरज पडल्यास राजासाठी लढण्यास तयार राहत। म्हणजेच जमीन मिळणे राजासाठी लष्करी सेवा असे या व्यवस्थेचे स्वरूप होते। ही पद्धत अनेक वर्षे चालू होती, परंतु पुढे ओडिशावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली। ओडिशावर इंग्रजांची सत्ता इ. स. 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून आपल्या ताब्यात घेतले। ओडिशाचा ताबा इंग्रजांकडे गेल्यानंतर त्यांनी तेथील पारंपरिक व्यवस्था बदलण्यास सुरुवात केली। इंग्रजांचे उद्दिष्ट होते आपली सत्ता मजबूत करणे आणि महसूल वाढवणे। त्यामुळे त्यांनी स्थानिक जमीन व्यवस्था आणि पारंपरिक अधिकारांमध्ये हस्तक्षेप केला। याचा सर्वाधिक परिणाम पाईकांवर झाला। पाईकांच्या जमिनी काढून घेणे। पाईकांची उपजीविका मोठ्या प्रमाणात त्यांच्या जमिनीवर अवलंबून होती। पिढ्यानपिढ्या पाईकांना मिळत आलेले जमिनीचे अधिकार इंग्रजांच्या नवीन व्यवस्थेमुळे धोक्यात आले। इंग्रजांनी पाईकांकडून जमिनी काढून घेण्यास सुरुवात केली। आता विचार करा, एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबाची उपजीविका ज्या जमिनीवर अवलंबून आहे, ती जमीनच जर त्याच्याकडून काढून घेतली तर त्याच्या मनात काय भावना निर्माण होतील? असंतोष, अन्यायाची भावना आणि इंग्रजांविरुद्धचा रोष। पाईकांच्या बाबतीतही हेच घडले। त्यांच्या पारंपरिक अधिकारांवर गदा आली, त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आणि हळूहळू हा असंतोष एका मोठ्या आंदोलनात रूपांतरित झाला। इंग्रजांविरुद्ध असंतोष वाढतो। इंग्रजांच्या धोरणांमुळे पाईकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची अनेक कारणे होती। सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या जमिनी आणि पारंपरिक अधिकारांवर झालेला आघात। त्यामुळे पाईकांना वाटू लागले की इंग्रज केवळ त्यांची जमीनच घेत नाहीत, तर त्यांची परंपरागत व्यवस्था आणि स्वाभिमानही हिरावून घेत आहेत। अशा परिस्थितीत पाईकांचा रोष दिवसेंदिवस वाढत गेला आणि अखेर हा रोष सशस्त्र संघर्षात बदलला। इ. स. 1817 पाईकांचा सशस्त्र उठाव। आता इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे वर्ष लक्षात ठेवा, इ. स. 1817 याच वर्षी ओडिशातील पाईकांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला। या उठावाला स्थानिक लोकांचाही पाठिंबा मिळाला। पाईकांनी इंग्रजांच्या सत्तेला आव्हान देण्यास सुरुवात केली। त्यांचा संघर्ष केवळ जमिनीच्या प्रश्नापुरता मर्यादित नव्हता, तो संघर्ष होता अन्यायाविरुद्ध, पारंपरिक अधिकारांच्या संरक्षणासाठी, स्वाभिमानासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंग्रजांच्या वसाहतवादी सत्तेविरुद्ध।
7 बक्षी जगबंधू यांचे नेतृत्व. पायकांच्या उठावाचे नेतृत्व करणारे महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे बक्षी जगबंधू. त्यांनी पायकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध संघर्ष उभारला. त्यांच्या नेतृत्वाखाली पायकांनी इंग्रजांच्या सत्तेला आव्हान दिले. बक्षी जगबंधू हे केवळ लढवय्ये नव्हते, तर त्यांनी स्थानिक लोकांच्या असंतोषाला संघटित स्वरूप देण्याचे काम केले. त्यांच्या नेतृत्वामुळे पायकांचा उठाव अधिक व्यापक झाला. 8 पायकांच्या उठावाचे महत्त्व. आता प्रश्न असा पडतो की पायकांचा उठाव इतका महत्त्वाचा का मानला जातो? कारण हा उठाव आपल्याला इंग्रजांच्या वसाहतवादी धोरणाचा एक महत्त्वाचा परिणाम दाखवून देतो. इंग्रजांनी भारतात सत्ता प्रस्थापित करताना केवळ राजकीय सत्ता हस्तगत केली नाही. त्यांनी 1 पारंपरिक जमीनव्यवस्थेत बदल केले, 2 महसूल व्यवस्थेत हस्तक्षेप केला, 3 स्थानिक सत्ताकेंद्रे कमकुवत केली, 4 त्यामुळे अनेक पारंपरिक अधिकारांवर परिणाम केला, 5 त्यामुळे विविध समाजघटकांमध्ये असंतोष निर्माण झाला, 9 पायकांचा उठाव हा त्याच असंतोषाचा एक महत्त्वपूर्ण परिणाम होता. 1857 पूर्वीचा महत्त्वाचा संघर्ष. आपण सुरुवातीला म्हटले होते की 1857चा उठाव हा इंग्रजांविरुद्धचा पहिला संघर्ष नव्हता. पायकांचा उठाव याचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. इ.स. 1817 मध्ये झालेला पायकांचा उठाव हा 1857च्या उठावापूर्वीचा महत्त्वपूर्ण सशस्त्र संघर्ष होता. यातून आपल्याला समजते की इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध भारतीय समाजात असंतोष आणि प्रतिकाराची भावना आधीपासूनच निर्माण झाली होती. नंतरच्या काळात भारताच्या विविध भागांत अनेक उठाव झाले आणि हळूहळू इंग्रजांविरुद्धचा संघर्ष व्यापक होत गेला. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हा संपूर्ण विषय अगदी सोप्या पद्धतीने लक्षात ठेवूया. 1 पाईक पद्धत कुठे अस्तित्वात होती? ओडिशामध्ये. 2 पाईक पद्धत कधीपासून अस्तित्वात होती? मध्ययुगापासून. 3 पायकांना जमीन का दिली जात असे? जमीन कसण्यासाठी आणि त्याबदल्यात युद्धाच्या वेळी राजाला लष्करी सेवा देण्यासाठी. 4 ओडिशा इंग्रजांच्या ताब्यात कधी गेले? इ.स. 1803 मध्ये. 5 इंग्रजांच्या धोरणामुळे पायकांवर काय परिणाम झाला? त्यांच्या जमिनी आणि पारंपरिक अधिकारांवर परिणाम झाला. 6 पायकांचा उठाव कधी झाला? इ.स. 1817 मध्ये. 7 पायकांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? बक्षी जगबंधू. HSC बोर्ड परीक्षेत विचारल्या जाणारे प्रश्न. प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण लिहा. 1. 1817 मध्ये रिकामी जागा यांच्या नेतृत्वाखाली बायकांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. उत्तर. बक्षी जगबंधू विद्याधर ही रिकामी जागा बोर्ड एक्झाम मध्ये येऊन गेलेली आहे. प्रश्न 4. टिपा लिहा. 1. पायकांचा उठाव. निष्कर्ष. पायकांचा उठाव हा केवळ एका प्रदेशातील छोटासा संघर्ष नव्हता. तो भारतीयांच्या स्वाभिमानाचा, पारंपरिक अधिकारांचा आणि इंग्रजांच्या वसाहतवादी धोरणाविरुद्धच्या प्रतिकाराचा एक महत्त्वपूर्ण अध्याय होता. पायकांनी दाखवून दिले की अन्याय कितीही मोठा असला तरी आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची भावना भारतीय समाजात आधीपासूनच होती. म्हणूनच इतिहासात पायकांचा उठाव हा वसाहतवादाविरुद्ध भारतीयांच्या सुरुवातीच्या महत्त्वपूर्ण सशस्त्र संघर्षांपैकी एक म्हणून लक्षात ठेवला पाहिजे. आणि परीक्षेसाठी एक ओळ कायम लक्षात ठेवा. इ.स. 1817 मध्ये ओडिशातील पायकांनी बक्षी जगबंधू यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला. ही एक ओळ लक्षात राहिली तर पायकांचा उठाव हा संपूर्ण मुद्दा सहज लक्षात राहील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये 1857चा उठाव पाहणार